नमस्कार मित्रांनो, हा आपला 900 झाडाचा प्लॉट आहे। आज आपण ह्या प्लॉटला 6 महिने पूर्ण झालेले आहेत मित्रांनो। त्याला अजूनपर्यंत रासायनिक खत कसल्याही प्रकारचा टाकलेला नसून पूर्णपणे सेंद्रिय खतावरती आपण बाग आणलेली आहे। आमची जी जमीन आहे ती काय लेवलची आहे तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो। आज पाऊस पडून बंद होऊन महिना झालेला आहे आपल्याला मित्रांनो। आपल्या बागेला अजून पण वापसा आलेला नाहीये, पूर्णपणे बागेत ट्रॅक्टर जात नाहीये, फक्त वरून वाळलेला आहे मित्रांनो। बाग ही आपली ही पूर्णपणे ब्लॅक कॉटन सॉइल आहे, तुम्ही पाहू शकता हो का, माझ्या हातात आहे। तर आपण ही बाग सेंद्रिय खतावरती कसं काय आणलेली आहे हे तुम्हाला मित्रांनो मी सांगणारच आहे। त्यासाठी तुम्ही मला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि लाईक पण करा। तर चला आता आपण जाणून घेऊयात ही सेंद्रिय खतावरती पूर्णपणे बाग कशी आणली आहे। तर मित्रांनो आपण ह्यासाठी 70% हे वर्क जे आहे आपण ते मुळीवरती केलेलं आहे आणि 30% वर्क हे फक्त झाडाच्या वरती केलेले आहे, सिंगल खोड आहे। आणि ह्यासाठी आपण भोदाव लागण केलेली आहे आणि लागण करण्यापूर्वी आपण ह्या थोडा शेणखत टाकलेला आहे। शेणखत टाकून आपल्या बागेला आता पूर्ण 6 महिने पूर्ण झालेले आहेत आणि ही बाग पूर्णपणे डेरेदार व हे झालेले आहे मित्रांनो। तर बागेला आता खड्डे घेतलेले आहेत पाऊस उघडल्यानंतर, त्यात एक पाटी शेणखत आणि 1-2 किलो कोंबड खत टाकलेलं आहे मित्रांनो। तो कोंबड खत टाकून आपण वरनं झाकून घेतलेला आहे आणि आता आपण झाकून घेतल्यानंतर आपल्याला एक महिना पण नाही मित्रांनो, 1 ते 2 आठवडे झालेले आहेत मित्रांनो। तर आपल्या बागेची तुम्ही मुळी कशी चालते तुम्हाला मी सगळं दाखवतो। हो घेतली उकर। तर मित्रांनो आपण इथे एक सेंद्रिय खत टाकलेला एक खड्डा आपण उकरलेला आहे। तर तुम्ही हे पाहू शकता कशा प्रकारे झालेला आहे हो का। पूर्णपणे पांढरी मुळी ऍक्टिव्ह झालेली आहे मित्रांनो आणि पूर्णपणे शेणखतात घुसलेली आहे हो का, पूर्णपणे शेणखतात घुसलेली आहे। पूर्ण ऍक्टिव्ह मुळी झालेली असल्यामुळे झाड पण डेरेदार आणि तंदुरुस्त दिसत आहे मित्रांनो। तुम्ही आपण आपल्या बागेची मुळी कशी ऍक्टिव्ह आहे बघितलं असेल मित्रांनो। सेंद्रिय खतावर पण असली मुळी चालते हे तुम्हाला खोटं वाटत असेल, तुम्हाला मी अजून एक खड्डा उकरून दावतो मित्रांनो। सापडली हे पहा मित्रांनो कशी मुळी आहे हो का, पूर्णपणे नवी कोरी मुळी आहे, हात लावला तर तुटत आहे मित्रांनो। बघा हो का मित्रांनो, अशी मुळी जर चालवायची असेल तुम्हाला शेणखत टाकावं लागेल। तुम्ही रासायनिक खतावर भरोसा ठेवत असाल, आपल्या महाराष्ट्रात बरेच असे शेतकरी आहेत की ते सेंद्रिय खताचा वापर न करता रासायनिक खताचा वापर करतात, त्यामुळे त्यांना पाहिजे असा रिझल्ट भेटत नाही। तर आपण पाहिले असेल डाळिंबाची मुळी कशी चालते मित्रांनो आणि झाड पण कसे आहे। जर तुम्हाला अशीच माहिती पाहिजे असेल तर मित्रांनो आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा।